नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. आता संगीताच्या घरी आलेला असतो अद्विक गणपतीचा प्रसाद घेऊन. मोदक बनवलेले असतात आणि ते मोदक घेऊन आलेला असतो संगीताच्या घरी काजलला, बाबांना, सगळ्यांनाच प्रसाद देण्यासाठी. संगीता म्हणते, जावई बापू या या, तुमच्यासाठी चहा ठेवते. अद्विक म्हणतो, हो हो ठेवा की माझ्यासाठी चहा. तुमचं डेकोरेशन छान झालंय आणि चांदेकराच्या गणपतीचा प्रसाद अगदी सगळ्यांसाठी. थँक्यू जावई बापू. काजल येते, गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि प्रसादच नाही घेतला. घ्या प्रसाद. प्रसाद देऊन काजल पटकन तिथून निघून गेलेली असते. संगीता म्हणते, काय हो जावई बापू, आमची कली अशी अचानक गेलीच कशी न सांगता? काही सांगितलं नाही, काही नाही, डायरेक्ट विमानात बसून गेली. काय हो ही कली? अद्विक पटकन उठतो आणि मिसेस खरेच्या जवळ जाऊन उभा राहतो. तुमच्या मुलीची सवय मला अजिबात आवडत नाही. एक नंबरची वेंधळी मुलगी आहे तुमची. मला जाताना सांगायचं ना की मी चाललीये म्हणून. एक नंबरची खवचाट अशी आहे. आता आली ना जावई बापू की चांगली खडसावून विचारा तिला अशी का वागते. आता दिनकर या दोघांच्या बोलण्यावर हसत असतो. दिनकर हसतो आणि म्हणतो, जावई बापू, नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे चालायचंच. कुणी एकाने ऐकायचं आणि कुणी ऐकायचं नाही. याच्यातून भांडणं होतात आणि हेच खरंच संसाराचं सुख आहे बघा. दिनकर म्हणतो, दुसरा स्वतःच्या हट्टाने ऐकायला त्याला भागच पाडतो ना. काजल म्हणते, अगदी खरे बाईंसारखं. खरे बाई कुणाचंच ऐकत नाही, स्वतःच खरे करतात. बाबांचं तर अजिबात काही ऐकत नाही. संगीता आता काजलकडे रागाने बघते. पण कधी कधी खरे भाऊ इतके खमके होतात ना की सगळं काही संगीताला ऐकायला लावतात बरा. अगदी तसंच. थांब ग, ही काजी आगाव झाली, याचं थोबाडच फोडते. अगं गंमत करत होते. थांब थांब, थोबाड फोडल्याशिवाय गंमत कळणार नाही. दिनकर म्हणतो, जावई बापू तुम्ही बसा, मला एका ठिकाणी थोडंसं काम आहे, तेवढं करून येतो. अद्विक म्हणतो, हो तुम्ही जा, मला मी आहे थोडा वेळ अजून. संगीता आता चहा बनवत असते. जावई बापू बसा हो, तुम्ही बसा जरा, मला तुमच्याशी बोलायचंय, नंतर चहा करू आपण. आणि संगीताला हाताला धरून खाली बसायला लावतो अद्विक आणि त्याला काय बोलायचंय तिच्याशी आता चर्चा करतो. मिसेस खरे आत्ता जे म्हटले, मिस्टर खरे, की नवरा बायकोच्या नात्यात असंच असतं, गोंधळ असतो, एकमेकांना ऐकायला लागतं. म्हणजे काय एक्झॅक्टली त्यांना म्हणायचं काय होतं किंवा त्या वाक्याचा अर्थ काय होता? संगीता म्हणते, तुम्ही एवढे गोंधळले का? ते आपले असंच म्हटले, तुम्हाला काय एवढा प्रश्न पडलाय? अहो सांगा की. अहो खरंच मी गोंधळून गेलोय, काय चाललंय काय नाही काही एक कळत नाहीये, म्हणून तर तुमच्याकडे आलोय सल्ला घ्यायला. सांगता का जरा? हे बघा, तुमची मुलगी अचानक दिल्लीला निघून गेली मला न सांगता. गणपतीचं काम करत होते तेही अर्धवट राहिलं. संगीता म्हणते, हा प्रॉब्लेम आहे. नाही नाही हो, हा प्रॉब्लेम नाहीये, ऐका तर पुढे. तिचं अर्धवट राहिलेलं काम मी पूर्ण केलं. वा वा वा, खरंच छान जावई बापू. अहो वा वा काय म्हणताय तुम्ही? वा वा नका म्हणू. अहो हा तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे काय जावई बापू, आयुष्यात कधीच मी कोणाचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण केलं नाही. तुमची मुलगी गेली, अगदी न चिडता तिचे अर्धवट कामं पूर्ण केले, आनंदाने गणपती बाप्पाचं स्वागत केलं. ती गेलीये म्हणून जरा वाईट वाटतंय, पण तिचे सगळे काही कामं मी करतोय. मी असं का वागतोय ना मिसेस खरे, मला हेच कळत नाहीये. अद्विक म्हणतो, मिसेस खरे मी असं का वागतोय? अहो मी कोण आहे? ते प प प हा 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 तेच आहे मी. अद्विक म्हणतो, मी असं ऐकलं होतं की संसारामध्ये माणूस बदलतो. म्हणजे खरेच्या सहवासामुळे मी बदललोय की काय? माझ्यात खरंच बदल व्हायला लागलाय का? खूप गोष्टींना मी वेगळ्या प्रकारे बघतो, वागतो, वेगळ्या प्रकारे घेतो. खरंच तिच्या सहवासात राहून राहून तसाच झालो की काय मी? तुम्हाला एक सांगू का, ऑफिसमधल्या लोकांचं काही जरी अर्धवट काम असेल, पूर्ण करायच्या भानगडीत पडतच नाही. ते काम पूर्ण कसं करून घ्यायचं हे बघतो आणि त्यांच्याकडून ते पूर्ण करूनच घेतो. पण त्याच्या उलट हिच्याकडून जर काही राहिलं तर मन लावून स्वतः लक्ष घालून मी स्वतःच्या हाताने ते काम पूर्ण करतो. हे असं का होतंय ना, मी असं का वागतोय ना, मला तेच कळत नाहीये हो. हे बघा, आता मध्यंतरी मी ते काउन्सिलर सर आहे ना त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना सुद्धा विचारलं नेमकी प्रॉब्लेम काय माझा, मी असा वागतो का, बोलतो का, मी असा झालोच का? तेव्हा ते काउन्सिलर सर मला जे म्हणाले त्यांचं म्हणणं तर मला अजिबात पटलं नाही. त्यांचं एकही उत्तर मला आवडलं नाही किंवा मला समाधानकारक असं वाटलं नाही. मी पुरतं गोंधळून गेलोय हो मिसेस खरे, त्यामुळे तुमच्याकडून मला योग्य उत्तराची अपेक्षा आहे. जरा सांगता का माझा गोंधळ का उडाला किंवा मी असं वागतोच का? संगीता आता अद्विककडे अगदी एकटक बघायला लागलेली असते. अद्विकला नेमकी काय झालंय हे संगीताने ओळखलेलं असतं. अद्विकच्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर हे संगीताकडे असतं, अगदी परफेक्ट. हो, मला तुम्हाला विचारायचंय, माझ्या प्रॉब्लेमचं काही उत्तर आहे का तुमच्याकडे? तुम्ही काही मला मदत करू शकता का? काही उत्तर असेल तर देता का हो तुम्ही उत्तर? संगीता लगेच आता अंबाबाईला हात जोडते. आई अंबाबाई, माझ्या कलेचा संसार मार्गाला लागलाय असं वाटतंय.
असंच माझ्या कलेवर किरपा धर आणि तिच्यावर आशीर्वाद ठेव ग बाई. सुखाने संसार होऊ दे माझ्या कलेचा. अहो मिसेस खरे, तुमच्याशी बोलतोय, तुम्ही वर बघून हात कसले जोडताय? अद्विक म्हणतो, अहो मी प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून तुमच्याकडे बघतोय, तुमचं काय चाललंय हे वेगळंच. संगीता म्हणते, अहो जावई बापू, कसं असतं ना, जावई बापू संसारात पडलं, प्रेमात पडलं की असंच होतं. हळूहळू एकमेकांच्या सवयी, अवगुण, दोष, चांगलं वाईट सगळं काही हळूहळू कळायला लागतं. मग माणूस आपोआप एकमेकांमध्ये गुरफटत चालतो, एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांबद्दल आदर करतो, कधी भांडण करतो. सगळं काही एकमेकांसाठी चाललेलं असतं जावई बापू. जेव्हा दोघे जण एकमेकांच्या प्रेमात असतात ना, तेव्हा सगळं घडतं बरं. नवरा आणि बायको एका वेळेला एकच विचार करतात? नाही हो मिसेस खरे, आम्ही खूप वेगळे आहोत. ती हे टोक ते मी ते टोक. जावई बापू, असं नसतं. सुरुवातीला असंच अगदी होतं. जेव्हा तुमचं नवीन लग्न झालं तेव्हा तुम्ही असेच होता. विरुद्ध दिशा होती अगदी. हळूहळू हळू एकत्र राहून एकमेकांचा विचार करून इतके सारखे झाला की एकमेकांसाठी तुम्ही सगळं काही ऍडजस्ट करायला लागला. आणि एकमेकांचा विचार करता कुणाला काय हवं नको, कुणाला दुःख होईल, कुणाला वाईट वाटेल, सगळं काही एकमेकांच्या कलाकलाने घ्यायला लागला. बरोबर आहे का? तुम्ही काय म्हणताय ना मिसेस खरे, मी बदललो असं म्हणायचंय का? संगीता म्हणते, नंतर नंतर कसं आहे माहितीये का, एकमेकांची मनं जो जोडायला लागली, एकत्र जे यायला लागलो, एकमेकांशिवाय करमत नाही. एक मिनिट जरी नसलं तरी अगदी वेडपिसं होतं. कधी ती व्यक्ती आपल्या समोर येईल, तिच्याशी बोलल, बघेल, भेटेल असं होतं. अगदी वेड झाल्यासारखं होतात. जरा वेळ जरी ती व्यक्ती आपल्या जवळ नसली ना तर तसंच होतं बघा जावई बापू. अहो जावई बापू, काय चलबिचल होती ना, माझं मला विचारा. आमची गंमत सांगू का? आमच्या नैनीच्या वेळेला यांना अजिबात करमत नव्हतं. मी जेव्हा माहेरी गेले तेव्हा रोज मला पत्र पाठवायचे आणि दिवसाआड शेजारी फोन सुद्धा करायचे. अगदी वेडे झाले होतं हे, कधी येईल असं काय विचारत असायचे रोज. इतके माझ्या प्रेमात वेडे झाले होते हे. माहेरची मंडळी सगळी चिडवायची, तुझ्या नवऱ्याला तुझ्याशिवाय करमतच नाही, बघ की रोज पत्र काय पाठवतो, फोन काय करतो. आता अद्विक हे ऐकून हसायला लागलेला असतो. कारण सवय झाली होती ना आम्हाला दोघांना एकमेकांची, त्यामुळे तेही राहू शकत नव्हते माझ्याशिवाय आणि मीही त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते. अहो यालाच तर प्रेम म्हणतात जावई बापू. जावई बापू, तुम्ही जे म्हणताय, मला जे सांगताय, तुम्हाला जे होतंय अगदी बरोबर आहे. बरोबर असं काही तुम्हाला होतंय, जगा वेगळं काही होत नाहीये तुम्हाला. फक्त कळायला थोडा उशीर लागतोय किंवा तुम्ही ते कळून घेत नाहीये, किंवा तुम्हाला माहिती असलं तरी तुमच्या मनाला तुम्ही सांगत नाही किंवा समजूत घालत नाही आहात. तुम्हाला जे डोक्यात आहे तेवढंच आहे, तेच घेऊन चाललाय तुम्ही आणि तुमच्या मन जे सांगताय ते तुम्ही ऐकायलाच तयार नाहीये. जावई बापू, एक काम करा, थोडे दिवस जाऊ द्या. थोडे दिवस गेले की तुम्हालाच तुमच्या प्रश्नांची उत्तरं कळतील. नेमकी तुम्हाला काय असं होतंय आणि तुम्ही असं का वागताय, कलीच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ती नसल्यावर तुम्ही इतके बेचैन का झाला, ती नसल्यावर तिची उरलेली कामं का केली, ती नसल्यावर ती कधी येईल याची ओढ का लागली, तिचा फोन का येत नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकाच वेळेला कळणार. जावई बापू, जरा वेळ जाऊ द्या, सगळं काही सुरळीत होईल बघा. इकडे आता रोहिणीने राहुलला फोन लावलेला असतो आणि इतकी चिडलेली असते भयान. राहुल, तो हिऱ्यांचा हार बघितला तेव्हापासून माझं डोकं फिरलं या. काय करू आणि काय नाही अशी अवस्था झाली. कधी तो माझ्याकडे येतोय असं झालंय. अरे तो हिऱ्यांचा हार मिळवावा म्हणून अगदी पाण्यासारखा पैसा ओतलाय. त्यामुळे काही झालं तरी तो हिऱ्यांचा हार मला हवाय म्हणजे हवाच. एवढा पैसा खर्च केला, काहीच फायदा झाला नाही, हे मला मान्य नाहीये. राहुल, काहीही कर, कोणत्याही परिस्थितीत हिऱ्यांचा हार मला हवाय. राहुल म्हणतो, मम्मा, माझ्या डोक्यात ना एक सॉलिड प्लॅन आलाय. आता आहे ना, तू अजिबात टेन्शन घेऊ नको किंवा काळजीही करू नको. ते हिऱ्यांचा हार आपल्या हातात आलाय असंच समज. या राहुलनी काही परफेक्ट प्लॅन केला आणि तो सक्सेस झाला नाही असं होतंय का? गपरे, नको शहाणपणा करू, माहितीये तुझं परफेक्ट काम. राहुल, जे काय करशील ना अगदी नीट कर बर का. या वेळेला माती खाऊ नको. तुला आणि तुझ्या बायकोला माती खायची सवयच लागलीये. व्यवस्थित कर, परफेक्ट कर. आता परत जेलमध्ये जाऊन बसू नको रे बाबा खडी फोडायला. आता मात्र प्लॅनच कर, खेळ करू नकोस राहुल. व्यवस्थित कर आणि जे ठरवले अगदी तसंच व्हायला हवंय, कळतंय का तुला? हो मम्मा, तू अजिबात काळजी करू नको. राहुल म्हणतो, आता चुकीला जागा नाही मम्मा, तू बघतच राहा मी नेमकी काय करतो. अरे तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे मला, कधीतरी योग्य वाग आणि माझा मुलगा आहे हे प्रूव्ह करून दाखव रे राहुल. इकडे आता अद्विक घरी आलेला असतो, दारातच असतो, तेच त्याची फोनची रिंग वाजते
आता कशाला फोन करते ही, म्हणून तो रागारागा आतमध्ये निघून जातो. परत बाहेर येतो आणि पळत पळत म्हणतो, खरे मॅडम बोला बोला, कशासाठी फोन लावला? तू बरी आहेस ना? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? अरे इकडं सगळं छान आहे, पण कसं आहे ना, मला घरची आठवण येतेय. गणपती आले असतील ना रे, आणि सगळं काही छान वातावरण असेल. आलेत ना रे आपले गणपती? अगं हो, तुला फोटोज पाठवले की? हो बघितले रे, म्हणूनच मला घरची आठवण आली आहे ना जास्ती. कसं आहे ना रे, तू फोटो पाठवले ठीक आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही ना रे. स्वतः आपण तिथे असलं तर वेगळंच काहीतरी फिलिंग येतं. आता कसं फोटो बघून समाधान मानायचं? हे बघ, तू म्हणतीये ते अगदी बरोबर आहे तुझं, पण कसं आहे ना, काम सुद्धा महत्वाचं आहे ना. काम तर करायलाच लागणार, त्यामुळे सगळं काही ऍडजस्ट करायचं एवढंच आपल्या हातात आहे. अगं बाप्पाने सगळं काही घडवून आणलं असणार आहे. ऍक्च्युली आई म्हणत होती बिझनेससाठी ही कॉन्फरन्स खूप महत्वाची, एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. अगदी व्यवस्थित असं लक्ष देऊन सगळं काही अटेंड करा तू. अरे तू काळजीच करू नको, सगळं काही व्यवस्थित आणि छानच करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता सरोज मॅडमनी इतका विश्वास टाकलाय म्हणल्यावर त्या विश्वासाला खरं सुद्धा उतरायलाच लागणार ना मला. अगदी जिद्दीने आणि मेहनतीने काम करतेय मी. अद्विक म्हणतो, तुझी मदत नाही हे खरं आहे, पण ठीक आहे मी आहे ना रे. आणि हो, मी कोण आहे? द अद्विक चांदेकर. परफेक्ट. आणि माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ना, मी सगळं काही मॅनेज करेल. अजिबात टेन्शन घेऊ नको, तू फक्त तिथे लक्ष दे ग बाई. इकडे आता रजनी भाजी कापत बसलेली असते. तिच्या जवळ येऊन बसतो आणि चर्चा करत असतो. त्याच्या प्रश्नांची उत्तरे त्याला कुठूनही मिळवायचीच असतात. काय ग, सहवासातून प्रेम होतं, आपली माणसं लांब गेली की हवी हवीशी वाटतात, सारखी आठवण येते. खूप सारे प्रश्न विचारलेले असतात पॉझिटिव्ह असे अद्विकने. काय रे, काय चाललंय नेमकी? सहवास, प्रेम, आठवण, आपुलकी, सगळे काही मोठे मोठे शब्द वापरतोय अद्विक. तुझ्या डोक्यात नेमकी चाललंय तरी काय? काय नाही ग काकी, अगदी असंच विचारलं. हे बघ अद्विक, तू असंच काही विचारणार नाही. तुझ्या डोक्यात नेमकी काहीतरी आहे, आणि जर आम्हाला स्पष्ट विचारतो का म्हणून मी तुला उत्तर देऊ शकते. काकी कशाला प्रश्न विचारतीये? मी तुला विचारलंय ना, तेवढ्या प्रश्नांची उत्तर दे की. तू म्हणतोय ना अद्विक, अगदी बरोबर आहे. अरे सवयीमुळे होतं सगळं काही. करेक्ट. माझं सुद्धा तेच म्हणणं आहे. माणसांची सवय लागली की मग होतं. प्रेम वगैरे काही नसतं ग. सवय काय ग, सवयीमुळे सगळं होतं. सवय काय, शर्ट, पॅन्ट, घड्याळ, मोबाईल, तुझ्या हातातली सुरी, सगळ्या गोष्टींची सवय लागते. आणि मग ती लागली की सारखी सारखी तीच गोष्ट आपल्याला हवी असते. रजनी म्हणते, हो ना रे. काकी, तुझं आणि श्रीकांत काकाचं अरेंज मॅरेज, मग तुझं आणि श्रीकांत काकाचं नातं कसं आहे सांगतीस का जरा? काय ग, श्रीकांत काकाला तुझी आठवण येते का? तो नसल्यावर त्याची उणीव भासते का? तुम्हाला हवं असं वाटतं का? आपुलकी वाटते का? रजनी म्हणते, मला काय माहित नाही आणि आमचं याच्यावर बोलणं झालेलं नाहीये. आमचा विषय सोडून तुझ्या विषयावर बोलायचं का आपण? अद्विक आता तिच्या जवळ येऊन बसतो. काय ग, तुला श्रीकांत काकाची सवय झाली असणार ना लग्न झाल्यावर? हो, मला झाली की यांची सवय, पण यांना माझी सवय झाली की नाही हे मला माहित नाही अद्विक, आणि हा प्रश्न मला विचारू नकोस. कसं आहे ना अद्विक, त्यांना सवय झाली की नाही हे मला माहित नाही, पण संसारामध्ये एकाने तरी ठरवायला लागतं की हा संसार मला निभवायचा आहे, अगदी शेवटपर्यंत न्यायचा आहे, सगळं काही करून दाखवायचंय. समोरच्याची साथ असो किंवा नसो, एकाने जरी ठरवलं की संसार शेवटपर्यंत न्यायचा आहे तर ते होतं आणि अगदी शक्य होतं. कुणीतरी एकाने संसाराचा गाडा अगदी नेटाने खेचायला लागतो. समोरच्याने साथ द्या किंवा नका देऊ, आपोआप गाडा पुढे चालला जातो रे. अद्विक म्हणतो, किती अवघड आहे ना. मिसेस खरे आणि मिस्टर खरे एकमेकांमध्ये अगदी दंग झालेत, मग्न झालेत. अजूनही त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच टिकून आहे. आणि दुसरीकडे रजनी काकूने संसाराचा गाडा अक्षरशः एकटीने ओढला. तिला काकाने अजिबात कुठे साथ दिली नाही किंवा आधारही दिला नाही. एकटी पडलीये रजनी काकू, तिच्या तोंडावरून लगेच कळतंय. म्हणजे अख्खा संसार तिने एकटीने ओढलाय, तोही आतापर्यंत. काकाने काही एक केलेलं नाहीये संसारासाठी, फक्त काम काम आणि कामच करत गेला. अद्विक आता खूप बारीक असा विचार करायला लागलेला असतो. रजनी आता हरवलेली असते आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. अद्विक पटकन तिच्या हातावर हात ठेवतो आणि तिला आधार देतो. ती डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणते, कुणीतरी एक जबाबदार असतं रे. संसारातला एक जरी माणूस जबाबदार व्यक्ती असला की सगळं काही व्यवस्थित होतं बघ. आणि कुणीतरी एकाने ठरवायचं की शांत राहिलं पाहिजे, समजदारपणा, भांडण नको, सगळं काही व्यवस्थित चाललं पाहिजे. कुणीतरी एकाने ठरवायला हवं, हो की नाही ग काकी? करेक्ट. अगं मी सतत शांतपणा घेतो, संयम, समजदारपणा, सगळं काही मी दाखवतो, पण ती खरे सतत आपली भांडत असते, अगदी मांजरीसारखी तुटून पडते आणि सतत माझ्याशी भांडत असते. हे अद्विक, तिच्याबद्दल काही बोलू नको हा. आता सवय सवय करत तिथून निघून गेलेला असतो आणि रजनी तो गेला तरी त्याच्याकडे बघून हसत असते. काय गोंधळ उडालाय याचा, कला नाहीये तर अगदी बेचैन झालाय, याला करमत नाहीये,
हे तो मान्य करत नाहीये, किंवा तिची त्याला सवय झालीये हे सुद्धा मान्य करत नाहीये. काय वेड्यासारखं वागतोय हा अद्विक. रात्री आता अद्विक खाली बिछाना टाकतो नेहमीप्रमाणे आणि मग म्हणतो, अरे इकडे का झोपतोय मी? सवय झाली ना मला खाली झोपण्याची नेहमीप्रमाणे. ही सवय तरी काय रे? सवय पर डोकं फिरवलं या सवयीने. ती नाहीये ना, माझ्या जागेवर झोपतो की. ती आल्यावर बघू कुठे झोपायचं. अद्विक आता कलाच्या जागेवर झोपलेला असतो आणि डोळे बंद केल्या लगेच त्याला कला समोर येते आणि कलाच्याच बरोबर जे वागलेलं आहे ते सगळं काही आठवायला लागतं. मी झोपतो खाली, तू तुझी वर झोप माझ्या बाजूला. वेड लागलं की काय मला? तू वर झोप, मी खाली झोपतो. अरे नको, तुला सवय नाहीये, तू कसा झोपणार? म्हटलं ना झोपतो. सवय करून घेईन, ऍडजस्ट होईल मला. कलाची इतकी सवय झालेली असते, इतकी आठवण येत असते ह्या अद्विकला की आता झोपला तर झोप सुद्धा येत नसते. सारखी कलाचीच त्याला आठवण, स्वप्न, सगळी काही जाणीव त्याला कलाचीच होत असते. एवढं सगळं होत असताना सुद्धा तो मात्र मान्य करायला तयार नसतो की त्याला कलावर प्रेम झालंय किंवा त्याला खूप आठवण येते तिची. तो म्हणतो फक्त सवय झालीये. तो आता झोपेतून उठून बसतो आणि काय चाललंय सारखं ती खरे येते माझ्यासमोर. अद्विक आता झोपायचा खूप प्रयत्न करतो पण त्याला काही झोप लागत नसते. त्याचंच मन त्याच्या समोर येतं. काय चाललंय अद्विक? कशाचा विचार करतोय? अरे काय आहे ते मान्य कर की. काय रात्रंदिवस विचार करतो? सवय एकच शब्द लावून धरलाय. नेमकी सवय कशाची हा तरी विचार कर. तो घाबरतो आणि म्हणतोय, तू का आला इथे? आणि चांदेकर म्हणायची हिंमतच कशी केली रे तू? इथून निघून जा. ते फक्त मला खरे म्हणू शकतीये, तू म्हणायचं नाही. हे बस कर रे. खरे नुसतं जप लावलाय तिच्या नावाचा. आहे तरी कोण रे ती? मान्य कर, तिच्याशिवाय राहवत नाहीये. तिची आठवण येतीये. सारखं ती आणि तीच तिच्या डोक्यामध्ये फिरतीये. अरे मान्य कर रे चांदेकर, मान्य कर. अरे मान्य कर. तू तिच्या हा पटकन त्याच्या अंगावर उशी फेकतो आणि म्हणतो, एकदम शांत बसा, आणि पटकन तो गायब झालेला असतो. आता परत अद्विक त्याला शोधायला लागतो. माझं मन नेमकी गेलं कुठे? अद्विक अगदी बेचैन झालेला असतो. त्याला काही करमत नसतं, काम काही सुचत नसतं, अगदी वेडापिसा झालेला असतो. पण अद्विक एवढं सगळं होऊन सुद्धा मान्य करायला तयार नसतो की त्याला कलाची आठवण येते किंवा तो कलाच्या प्रेमात पडलाय. अद्विकला झोप येत नसते म्हणून तो पटकन बेडरूम मधले लाईट बंद करतो आणि हळू आता खाली आलेला असतो. कारण त्याला झोपच येत नसते म्हणून त्याला आता काहीतरी टाइमपास करायचं म्हणून तो हॉलमध्ये येऊन बसलेला असतो. तेवढ्या तिकडे सगळे झोपले असा अंदाज घेताच राहुल आलेला असतो. अगदी हळू आवाज न करता त्याने दार उघडलेलं असतं आणि हळू आता राहुल खाली यायला लागलेला असतो. जसा राहुल खाली येत असतो गणपती बाप्पाकडे, तसा अद्विकही खाली येत असतो. कारण तो वर परेशान झालेला असतो. सारखी त्याला कला आठवते किंवा त्याचं मनच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. अद्विक अगदी सहज आलेला असतो. जेव्हा अद्विक खाली येतो तेव्हा त्याला समोर मात्र वेगळंच काहीतरी दिसतं. राहुल येतो आणि बरोबर गणपती बाप्पाच्या गळ्यातला हार काढण्याचा प्रयत्न करतो. हाराला त्याने हात घातलेलाच असतो. तेवढ्यात घरातले लाईट चालू होतात आणि अद्विक इतका जोरात ओरडतो, राहुल इथे काय करतोयस तू? आता अद्विकचा इतका मोठा आवाज किंवा आरडाओरडा ऐकून घरातली सगळी मंडळी एकदम खाली येते. अद्विकला बघून मात्र पायाखालची जमीन सरकलेली असते. राहुलच्या जब्बर असा धक्का बसलेला असतो. एकदा नाही तर दोनदा पकडलेला असतो हिऱ्यांची चोरी करताना हा राहुल. आता मात्र अद्विक याला काय सोडत नसतो. आणि जेव्हा राहुल अद्विकला बघून थोडासा लांब होतो तेव्हा देवाजवळ जो कलश ठेवलेला असतो तो पडतो आणि त्या आवाजाने घरातली मंडळी पटपट हॉलमध्ये यायला सुरुवात करते. अद्विक अगदी किंचाळून म्हणत असतो, इथे काय करतोय? इथे काय काम आहे तुझं? सांग पटकन. आता इतका घाबरलेला असतो. उत्तर काय देऊ हा प्रश्न त्याला पडलेला असतो. सगळेच घाईघाईने आलेले असतात. नेमकी काय झाले आणि इतक्या रात्रीचा हा का किंचाळतोय? समोर बघतात तर काय राहुल. वा, सगळ्यांना आता एक नवीन सरप्राईज मिळालेलं असतं. राहुलला बघितल्यावर सगळ्यांना धक्काच बसलेला असतो आणि सगळे आता आश्चर्याने ह्या राहुलकडे बघायला लागलेले असतात. राहुल, तुला मी काय विचारतोय? इथे तू का आलास? पटकन माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सरोज म्हणते, राहुल अद्विक काय विचारतोय त्याचं उत्तर दे. आता आबाही चिडलेले असतात. आबा खूप मोठ्या आवाजात म्हणतात, राहुल बोल काहीतरी, गप्प बसू नको. तू इथे काय करतो? कशासाठी आला आम्हाला सांग. रोहिणी आता मनातल्या मनात म्हणते, महामूर्ख मुलगा आहे हा. स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मारून घेतलाय. याला अक्कल कशी नाहीये जरा सुद्धा. आता डायरेक्ट आलाय आणि अद्विकने त्याला पकडलंय म्हणल्यावर अद्विक काय त्याला सोडत नसतो. बिचाऱ्या रोहिणीला मात्र फार टेन्शन आलेलं आहे. परत एकदा प्लॅन फसलेला असतो. आता राहुल नाटक करायला लागलेला असतो. आबा मी बोलू तरी काय? अहो सांगा ना, मी बोलू तरी काय? नाटक करू नको. काय विचारलंय त्याचं उत्तर दे. बाबा तुम्हीच मला सांगा, आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत आणि त्यांचं दर्शन न घेता घराबाहेर मी कसं राहू शकतो?
मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायलाच आलो होतो. राहुल आता नाटक करायला लागलेला असतो, पण सगळ्यांना माहिती हा नाटकी आहे, याला देवबिव काही नाही, हा काहीतरी स्वार्थीपणाने आलाय. आणि अद्विकला तर पक्क माहिती असतं राहुल कशासाठी आलाय. राहुल बूट काढतो आणि मग गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचं नाटक करतो सगळ्यांच्या समोर. बाप्पा समोर जातो आणि चुकांचं प्रायचित्त करतो. राहुल आता देवापुढे उभा राहून नाटक करत असतो आणि सरोजला अगदीच ते सहन होत नाही. त्याला अशी हात धरून ओढते आणि अशी सटकन कानाखाली देते की बस. रोहिणी म्हणते, हिने माझ्या मुलावर हात उचललाय, बघायची हिंमत. ग मामी, मी खोटं बोलत नाहीये, मला माहिती होतं मी आलेलं कोणाला चालणार नाही, म्हणून गपचूप आलो मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. राहुल म्हणतो, इथे आलो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि निघणार, तेवढ्या दादाने मला बघितलं. कसं आहे ना, माझं नाव असं कानफाट्या पडलंय म्हटल्यावर कोणी माझ्यावर कशाला विश्वास ठेवणार, सारखी मी चोरीच करतो असंच म्हणणार. सरोज म्हणते, गैरसमज? इतके दिवस इतके वर्ष जो झाला होता ना तो गैरसमज होता, आता पुरता ओळखलाय तू कायच. सरोज मात्र भयंकर चिडलेली असते. एवढं काय करून घरात येण्याची हिंमतच कशी झाली रे राहुल तुझी? माझ्या मुलाच्या जीवावर उठला होता, तुझ्यामुळे आमचं नाव, माझा मुलगा, बिझनेस, लोकांच्या नजरेत असलेली इमेज सगळं काही गळून पडलं फक्त तुझ्यामुळे. राहुल म्हणतो, बाप्पाची शपथ, फक्त दर्शन घेऊन निघणारच होतो. आबा म्हणतात, राहुल बाप्पाची शपथ खोटी घेऊ नको आणि त्याच्या नावाखाली लपायचा प्रयत्न करू नकोस. आबा म्हणतात, तुझ्यासारख्या खोटारड्याची लायकी नाहीये बाप्पाचं नाव घ्यायची, नालाय का, नाव घेऊ नकोस. आबा, माझ्या मनात खरंच तसं काही नव्हतं. अद्विक म्हणतो, माझा आवाज ऐकला मग डचाकला का? बोल पटकन. मित्रांनो, हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. अद्विक म्हणतो, तुझ्या म्हणण्यानुसार फक्त बाप्पाचं दर्शन घ्यायला आला होता, मग मी जेव्हा लाईट लावला तेव्हा बाप्पाच्या पाठीमागे तुझे हात कसे होते? दर्शन घ्यायचंय तर समोर हात हवे होते ना. आणि आम्ही आल्यावर म्हणजे सगळ्यांच्या समोर बूट काढले आणि मग गणपतीचं दर्शन घेत होता. म्हणजे तू नाटक करतो आणि खोटं बोलतोय, 100% तू हिरे चोरी करायला आला होता. अद्विक आता डायरेक्ट बोलून मोकळा होतो. आता अद्विक आबांशी दुसऱ्या दिवशी बोलत असतो आणि आबांना म्हणतो, माझा मित्र आहे, त्याला सारखे त्याच्या बायकोची आठवण येते, अगदी अस्वस्थ झालाय. असं का होत असेल बरं आबा? तिची सवय असेल आबा, म्हणूनच आठवण येते ना सारखी सारखी. आबा म्हणतात, कसं आहे ना अद्विका? आबा म्हणतात, अद्विका, आठवण येणं, ओढ वाढणं, सारखं सारखं तिचंच नाव तोंडावर येणं, यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलंय की रे. म्हणजे आबाला सुद्धा म्हणायचं असतं की अद्विक तुला प्रेम झालंय कलेवर, पण अद्विक अजिबात मान्य करायला तयार नसतो. आता बघूया आबा कसे पटवून देतात अद्विकला की तुला प्रेम झालंय वेड्या कलावर आणि ते तू मान्य कर. आता अद्विक मान्य करेल का, किंवा कला आल्यावर तिच्या समोर तो खरंच तिच्यावर प्रेम करतो हे तिला सांगेल का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.